संमतीशिवाय धरण कामांना ठाम विरोध. जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, कर्जत शेतकऱ्यांचा इशारा. पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पाविरोधात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यासमोर एकजुटीने ठाम भूमिका मांडत शेतकऱ्यांची संमती मिळाल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये असा एकमुखी निर्णय घेतला. 17 मार्च रोजी काढलेल्या मोर्चानंतर शासनाने बोलावलेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. या बैठकीत पाटबंधारे विभागाने धरणाचा खर्च, पाण्याचे वाटप, वितरण व्यवस्था आणि पुनर्वसनाबाबत माहिती सादर केली. मात्र शेतकरी प्रतिनिधी या माहितीवर समाधान व्यक्त न करता तीव्र आक्षेप घेतले. सध्या सुरू असलेल्या प्राथमिक कामे तात्काळ थांबवावीत अशी मागणी करत शेतकऱ्यांची परवानगी नसताना आमच्या जमिनीत कोणीही काम होऊ देणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला. शेतकऱ्याने वन विभागाला जमीन देता तर आम्हालाही जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी अशी एकमुखी मागणी करत पुनर्वसन धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धरणामुळे शेती, पर्यावरण, वनसंपदा आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती, फार्म हाऊस आणि वन उत्पन्नावर अवलंबून असल्याने विस्थापन स्वीकारणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच पुनर्वसनाबाबत लेखी हमी, माती परीक्षणाचे अहवाल देणे तसेच धरणातून स्थानिकांना नेमका काय फायदा होणार याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली. काही प्रतिनिधी पर्यावरण हानी, वनसंपदेचा ऱ्हास आणि सामाजिक नातेसंबंध तुटण्याची शक्यता यावरही चिंता व्यक्त केली. एकूणच शेतकऱ्यांची संमती मिळेपर्यंत पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पाचा तीव्र विरोध कायम ठेवायचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली आहे. कर्जत तालुक्यामध्ये शासनाच्या वतीने होऊ घातलेली 2 धरणं आहेत, 2 प्रकल्प आहेत. एक आहे शिलार, दुसरा आहे बोरगाव. या दोन्ही धरणांचं पाणी अडवून ते शहराच्या लोकांची तहान भागवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने प्रोजेक्ट आहे. परंतु हा प्रोजेक्ट करताना त्या ठिकाणी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा याला पूर्णपणानं विरोध आहे. आमची शासनाकडे मागणी अशी आहे की शासनाने शेतकऱ्यांचं समाधान होईपर्यंत, शेतकऱ्याची समाधान होऊन त्यांची संमती मिळेपर्यंत शासनाने हा प्रकल्प राबवू नये अशी शासनाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आग्रहाची विनंती. पोशिर प्रकल्प हा मुख्यतः बोरगाव गावच्या हद्दीमध्ये आणि बोरगाव गावच्या एक किलोमीटर अंतराजवळ आहे आणि येथील बुडीक क्षेत्रातले जे गाव आहे त्या गावातील सर्व शेतकऱ्यांचा या धरणाला 100% विरोध आहे. आणि आजच्या मीटिंगमध्ये शासनाने आम्हाला सांगितलं का या धरणामध्ये 2 गाव आणि 3 वाड्यात बुडीत जातात, परंतु ही चुकीची खोटी माहिती आम्हाला दिलेली आहे. या धरणामध्ये 4 गाव आणि 12-13 वाड्या या एवढे लोक विस्थापित होतात आणि अशी शासनाकडून आम्हाला योग्य जी माहिती पाहिजे ती मिळत नाही आणि 100% आमचा शेतकऱ्यांचा या धरणाला विरोध आहे. दुसरी गोष्ट आहे की त्यांचे ज्याच्या ऑफिसची जे प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक सर्वे करतात, पण कंपनीच्या कोणी माणसाची कुठली ॲक्टिव्हिटी तिथे सुरू नाही. आणि आता जे आपल्या याच्या माध्यमातून ज्या लोकभावना ज्या ज्या मुद्दे आहेत ते सगळे आता आम्ही विकून घेतलेले. ते आम्ही आमच्या मार्फत आणि याच्यामार्फत ज्या स्तरावर जे ज्याची तांत्रिक त्या स्तरावर आम्ही त्या सगळ्या भावना आपल्या पोचवतो आहोत. आता त्या स्तरावर पण याच्याबरोबरची मीटिंग होती पाहिजे तरच ते पुढे जाईल. अदरवाईज असं काही तुम्हाला पूर्ण अवेलेबल नाही कुठली गोष्ट होणार नाही ना. कारण ज्याची जमीन आहे, त्याचं घर आहे, त्याच्या अगोदर ती केल्याशिवाय तर तुम्ही करताच येणार नाही. आमची 17 मार्च रोजी जो आम्ही एक विराट मोर्चा काढला होता प्रशासकीय भवनावरती, त्या मोर्चाच्या दरम्यान आम्हाला आश्वासन दिलं होतं प्रांत ऑफिसकडून की येत्या 8 दिवसात आम्ही तुमची एक बैठक बोलू. संबंधित जे लघु आणि पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना बोलून आपण ती बैठक करूया. ती बैठक आज लावण्यात आली आणि या बैठकीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन्ही धरण आपण करू नका आणि ती तुमची जी प्रथम स्टेज जी चालू आहे, जी सर्वे, कंट्रोल सर्वे असेल, मॅपिंग असेल, जे पोल घालण्याचे काम आहे ते तात्काळ थांबवा, अन्यथा आम्ही साखळी उपोषण चालू करू. नंदकुमार काशीराम खडेकर. तर असं बोलण्यात आलं होतं की फॉरेस्टची जमीनचं काय करणार. तर फॉरेस्टची जमीन जर जमिनीच्या बदल्यात तुम्ही जमीन देणार आहेत तर मग शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना जमीन का देत नाही. मार्चमध्ये आपण जो मोर्चा आयोजित केला होता शिलार आणि पोशिर धरणाच्या वतीनं, त्याच्या अनुषंगाने आज आपल्याला प्रांत साहेबांनी बोलून घेतलं
आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांना मांडलेल्या आहेत आणि त्याचं ते रिसर आपल्याला येत्या 15 दिवसामध्ये आपल्याला कळवणार आहे. तर आपल्या गावाच्या वतीनं आपल्याला ह्या धरणासाठी पूर्णपणे विरोध आहे.